तिकडे जिंकलं जायची आवश्यकता नाही। हे आहे बाष्पळ आणि बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य। त्यांनी थेट जिमला जाणाऱ्या मुलींनी जिम बंद करून घरातच योगा करा असं मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे वक्तव्य केलंय। एवढंच नाही तर ट्रेनरचा धर्म पाहून मुस्लिमांविरोधात ध्रुवीकरणाचा नारा दिलाय। नाळवंडी नाका परिसरामध्ये आदित्य शिक्षण संस्थेचं शिक्षण संकुल आहे आणि तिथं आमच्या हिंदू मुलींना हे पोरं त्रास देत आहेत आणि त्या आपल्या पोरींना पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही। हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत। पडळकरांच्या या तालिबानी फतव्यासारख्याच वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत। पडळकरांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही भाजपमधील चित्रविचित्र महिला शांत असल्याचा खोचक टोला विरोधकांनी लगावलाय। नाही, मला याच्यातल्या कुठल्याच माणसांवर बोलायची इच्छा नाही आहे। मुळात हे राजकारण शिजवणारे म्हणजे अत्यंत पातळयंत्री राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहे। तर नवीन नवीन ज्या काही चित्रविचित्र बायका इकडून राष्ट्रवादीकडनं तिकडे गेल्या होत्या त्याही असेच हातपाय आपटायच्या, आक्रस्ताळेपणा करायच्या आणि मग त्यांना जेव्हा मिळालं तेव्हा ते शांत बसले। खरं तर पडळकर आणि त्यांचं वादग्रस्त वक्तव्य हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। कारण पडळकरांनी याआधीही सातत्यानं पवार कुटुंबासोबतच जयंत पाटील यांच्यावरही पातळीहीन टीका केली आहे। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। रिपब्लिकन डाव्या आघाडीकडून राजकारणात आलेले पडळकर महादेव जानकरांच्या रासप मार्गे वंचित आणि पुढे भाजपमध्ये गेले। आधी धनगर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे पडळकर आता कट्टर हिंदुत्ववादी नेते झालेत। आता भूचक्राप्रमाणे उगवलेल्या नेत्यांकडून महिलांबद्दल तालिबानी मानसिकतेची वक्तव्य केली जात असतील आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही पडळकर त्याला दाद देत नसतील तर अशा नेत्यांना जनतेनंच मतपेटीतून धडा शिकवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।